मग म्हणा ना कुणीकड पिंपळाला चाललोय कशाला पोरगी बघायला पोराला. मग काय गाडी नव्हती काय ती पोरग सारखंच ती गाडी ताणताय ती पेट्रोल ती हाय का नाही मला बी समजत नाही. लय वेळ आहे तुमचं ते आमचं आणि आमचं ते तुमचं. खरंय खरंय खरंय. पण मला एक कळत नाही पिंपळगावला कोणाची पोरगी म्हणतात. हनुमंतराव नाही का आपला. अरे त्या हनुमंतराव तर त्या गावात एकच आहे. तीच का हनुमंतराव की 2 लेकराच्या बाईला पळून घेऊन गेलेला. तेच आहे. अगं म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर ना मला तुमची कमाल वाटते. तुम्हाला माहित असताना तुम्ही सरपंच जमा चाललात. आता कुठं पोराला पोरी भेटणार करून टाकायचं कसलं तरी. हा ती बरोबर आहे पण मला एक कळत नाही ना ते सगळं खरं आहे. म्हणजे आपल्याला गरज आहे म्हणून तुम्ही काय आगीतून निघताना फुफड्यात पडता का. आता कुठं राहिलंय काय ती आधीच तर मुलीची पंचायत झाली. अहो तसं नाही ना तुम्ही माझं ऐका. मी काय बोलतो नीट ऐका. ती माणूस इतका लपडेखोर होता तिचा गेला तर पुन्हा माघारी आला नाही. पण त्याच्या पाठीमागे त्याची बायकून पोरीन काय आता काय माझ्या तोंडाने मी कशाला वाईट होऊ बरं मला बोलून सांगा बरं मला काय. माझं ऐका तुम्ही आले पावरी माघारी जा. बरोबर तुम्ही म्हणतात तर मग जातोच माघारी. गाडीने इशारा केला तुम्हाला म्हणा इकडे बंद पडली गाडी म्हणजे काय. बरोबर तसली घालच नाही का पुन्हा आपल्यात. निर्णय बरोबर घ्यायचा असतो. बरं बरं ती काय निघालोच आता. तुमच्या घरात सगळ्या गोंधळ होऊन जाईल. बरं बरं बरोबर. आई त्या पिठावर रिंगोट्या फक्त आपणच वाढावात. आपाच्या पोराला स्थळ मिळालं निघालोच. नंबर 1 काम झालं. तुम्ही जा मी इकडे जातो. काय चाललं वहिनी. रामभाऊ काय ओळखीलं बाबा. कस काय गरीबाकडे येणं केलं. गरीबाकड आणि तुम्ही 2 पुरीची आई गरीब असते वय. आणि त्याच पुरीसाठी मी नंबर 1 आलो स्थळ घेऊन. नंबर 1. खरं काय म्हणता. खरंच. अगं बा बसा की मग. अहो तुम्ही स्थळ ऐकता ना तर कमाल करता. रामभाऊ हा कुठले पाहुणे आहेत म्हणतात. आपल्या श्रीमंतवाडीचे पाटील आहेत. बर पाटील आहेत. हो अहो रामभाऊ हा आपल्या गरीब माणसाला कशी काय पदरात घेते नव्हती. वहिनी तुम्ही फक्त पोरगी द्यायची. हम्म. लग्न छोटं करायचे. हम्म. काय जे खर्च होईल ना हम्म. मी पट्ट्या करतो. ती तर सोडून द्या. तुम्हाला चिरीमिरीला काय 5-50 हजार रुपये लागणार. 50 हजार रुपये मी देतो बस. मग तर दुधात साखर पडली. अहो विषयच नाही काही. एवढ्या मोठ्या पाटलाच्या घरी पोरगी तुमची चालली. तुम्ही फक्त पोरीला ही आनंदाची बातमी सांगा. कामाला लागू. हो. निघू मी आता. हो. लागा कामाला तुम्ही. हो विषयच नका घेऊ काही. हो बरं चहा पिऊन जावा घर जवळच आहे आपलं. हा आता चहा नाही. लग्नात गोडधोड खाऊ. तयारीला लागा. पोरीला सांगा आनंदाची बातमी. आता बाकी काय बोलू नका. कामाला लागा. पोरीला सांगा निघतो मी आता. बर हो